बाकी आहेत. फरदीन काझी आणि रजत मुंडे सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन जबरदस्त बॅटर. फरदीनने 2 मॅचमध्ये 92 धावा केल्यात आणि अजूनही आउट नाहीयेत. नॉट आउट 92 धावा 2 मॅचमध्ये. रजत मुंडे यांना देखील आपण पाहतोय, त्यांनी मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर फिरोज येताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन फिरोज, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सलामीची जोडी फरदीन काझी आणि रजत मुंडे. पंचही मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मॅचला होते सुरुवात. जे जे फिल्डर खाली आहेत त्यांनी वर बसायचं आहे. प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे. बाउंड्री 4 फूट लांब बसायचं आहे. प्रत्येकाने वरच्या साईडला बसायचं आहे. कुणी खाली बसू नका. प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे. मोठी मॅच चालू आहे. हे सर्व जे होतोय ना आपल्यासाठीच होतोय. आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीत. परंतु सहकार्य करायचं आहे. जे जे प्लेयर आहेत ते झेंड्याच्या मागे राहायचं आहेत. कुणी पुढे यायचं नाही अजिबात. नक्कीच झेंड्याच्या पाठीमागे आता एकाच बाजूला गर्दी करण्यापेक्षा तुम्ही मैदानाच्या चारही बाजूने झेंड्याच्या पाठीमागे बसलात तरी चालेल. त्याही ठिकाणी जागा आहे आणि त्या ठिकाणी देखील आपण मॅच पाहू शकता. एक मोठी मॅच, क्वालिफाईंग मॅच, तिसऱ्या फेरीचा सामना. फिरोजचा वेग, फरदीनची बॅट, रजत मुंडे, या सगळ्या गोष्टी म्हणजे एका बाजूला पंकज जाधव, त्याचबरोबर अजित मोहिते यांना, सुनील चावरी यांना इन ॲक्शन मध्ये पाहतोय. फिरोजला आपण पाहतोय. याच मॅच मध्ये सुहास पवारला पाहतोय. स्थानिक अलिबागचे खेळाडू देखील जबरदस्त आहेत. दुसऱ्या बाजूला चांबर्लीचे खेळाडू. मोठी मॅच आणि या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. व्यावसायिक गटातील क्वालिफाईंग मॅच आणि या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. TS निजामपूर विरुद्ध दुर्गवीर पाचाड यांच्यामधील मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. हा, प्रेक्षकांना विनंती, आपण सीमारेषेच्या 2-4 फूट मागे बसायचं आहे. हो, यावेळेला देखील प्रचंड वेगात चेंडू पाहायला मिळतोय. मुंबईचा वेगवान गोलंदाज गोरेगावचा फिरोज यांना आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर दुर्गवीर पाचाड, सुधीर गायकवाड, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व पाचाडचं, आणि दुसऱ्या बाजूला महेश सुतार, हॉटेल कृष्णा, आणि त्याचबरोबर संदीपजी जाधव, राष्ट्रवादी अध्यक्ष निजामपूर विभाग. यावेळेला बॅटची कडा, बॉल मागे जातोय. चांगली गोलंदाजी, लगातारचा तिसरा बॉल. डावखुऱ्या हाताच्या बॅटरच्या विरुद्ध डावखुऱ्या हाताचा बॉलर सरस होताना पाहायला मिळतोय आणि नाव आहे फिरोज. ही मॅच जबरदस्त होणार आहे कारण कट टू कट फाईट. दोन्ही टीमची स्ट्रेंथ मोठी आहे आणि त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्याच नजर असणार आहे. परंतु पहिल्या दिवशी सनसवाडी आणि काल जर पाहिलं तर या ठिकाणी रोहिना 11 वहूर हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. आदिलजी जळगावकर अँड कंपनी. आणि पहिल्या दिवशी सनसवाडीचा संघ या ठिकाणी विजेता होताना पाहायला मिळालाय. यावेळेला फटका समोर, आतापर्यंत बंद होते ते झुगारले आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार. व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एका संघामधून 4 व्यावसायिक खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात, जसं IPL मध्ये 4 आयकॉन असतात ना, तसे 4 आयकॉन कोणत्याही भारतातील विविध विभागातील आपण आपल्या टीममध्ये खेळू शकतो. अशा प्रकारचं हे क्रिकेट आहे आणि ही मॅच मोठी आहे त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी देखील 24 लाईव्ह इव्हेंटवर पाहिलं असणार आहे. कारण या परिसरामधून जर पाहिलं तर माणगाव असेल, महाड असेल, पोलादपूर असेल, श्रीवर्धन असेल, मसळा असेल, रोहा असेल, या संपूर्ण बेल्टचं लक्ष इकडे आहे. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, रजत मुंडेची आतषबाजी. 6 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकार, रजत ऑन फायर. पहा, याला तर क्रिकेट म्हणतात. पहिल्या 2-3 चेंडूवर
एकही धाव येऊ दिली नाही आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेले आहेत. 3 चेंडू डॉट आल्यानंतर फरदीन आणि रजत यांच्यामध्ये काही वार्तालाप झाला. दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि काही चर्चा केली आणि त्यानंतर 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. या मॅचवर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत, कारण एक जबरदस्त मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चांबार्ली गावचा सितारा बॅटिंगसाठी पाहायला मिळतो रजत मुंडे. दुसऱ्या बाजूला मुंबईकर गोलंदाज फिरोज शेख, गोरेगाव मुंबई, आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकला बॅटर आहेत शिवडी मुंबईचे फरदीन काझी. आणखीन एक बिग हिट, स्क्वेअर लेगची दिशा, रजत मुंडेच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. पहिले 3 बॉल डॉट, त्यानंतरचे 3 बॉल सीमा रेषेच्या पार. 2 चौकार 1 षटकार. कट टू कट मॅच, 2 बलाढ्य संघांमधील लढत. नक्कीच हे सगळे आमचे लाईनमन आहेत ना, खूप चांगले काम करतात. छोटी छोटी मुलं आहेत ना, खूप चांगले कामगिरी करतायत. या सगळ्या लाईनमनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि आता शेवटचे 1-1.5 तास आहेत, तुम्हाला असंच कडक राहायचं आणि काम करायचंय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता रोहित येताना पाहायला मिळतात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी रोहित करतील, प्रयत्न करतील या ठिकाणी धावांना थांबवण्यासाठी. परंतु समोर जर पाहिलं तर फरदीन काझी याही नावाने पहिल्या दोन्ही मॅच गाजवलेल्या आहेत. पाहूया या मॅच मध्ये काय होईल. दुर्गवीर पाचाडसाठी खेळतायत. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि रोहितने एक मोठं काम केलंय. या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत फरदीन काझी. मित्र हो, याचंच नाव क्रिकेट आहे. एक जबरदस्त बॅटर माघारी परतलाय, परंतु दुसरं तुफान मैदानाच्या आतमध्ये चाललंय. उस्मान पटेल, तळोजा, रायगड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. परंतु पाहायचंय रोहितने कमालच केली. रोहितने मात्र चांगला चेंडू टाकला. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे फरदीन फसले. परंतु आता जबाबदारी बाकीच्या फलंदाजांची आहे, कारण पहिल्या दोन्ही मॅचमध्ये फरदीन खूप चांगले खेळलेले आहेत. प्रेक्षकांची पहा काय गर्दी आहे. हळूहळू मात्र प्रेक्षकांनी मैदान व्याप्त होताना पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र उस्मान पटेल, तळोजाचं नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर अगदी दुबई शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत घेऊन जाणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु रोहितला देखील काही कमवायचं आहे. अलिबागचं क्रिकेट गाजवता गाजवता खुल्या गटातील क्रिकेटमध्ये देखील दखल घेण्यास पात्र असणारे हे गोलंदाज रोहित पाहायला मिळतात आपल्याला. आणि राष्ट्रीय यष्टांच्या मागे अजित मोहिते रणनीत्या बनवतायत. उस्मान स्ट्राईकवर बॅटिंगसाठी, वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये. उस्मान पटेल, पहिलाच बॉल, त्यांचाही रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु रोहित काय ऐकायला तयार नाहीये. माझ्या विरुद्ध तुम्ही रिव्हर्स खेळा, मी तुमच्या विरुद्ध डॉट बॉल टाकणार आहे, अशीच रणनीती त्यांनी बनवली आहे. पहिला बॉल जर पाहिलं तर उस्मान यांच्यासाठी देखील डॉट येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या आली होती 16, परंतु या षटकात 2 चेंडूत अजून एकही धाव रोहित यांनी येऊ दिलेले नाहीये. उस्मान पटेल, लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण. सुनील चावरी पाहत राहिले आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 6 धावा, षटकार. कोण आहेत या इकडे? 150 रुपयाचा पुरस्कार आहे आपल्यासाठी. आता पारितोषिक वाढलंय. रिक्षा युनियन अध्यक्ष मंचा मैनुद्दीन परदेशी यांच्याकडून देखील 100 आणि रिक्षा युनियन अध्यक्ष यांच्याकडून देखील 50, असे 150 रुपये मिळतील. रिव्हर्स खेळले यावेळेला उस्मान पटेल. सुरू झाली या ठिकाणी तळोजाची रन मशीन. 4 धावा. रिक्षा युनियन अध्यक्ष फरीद परदेसी यांच्याकडून विशेष पुरस्कार आहे हा.
यावेळेला उस्मान पुन्हा एकदा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. पंकज आणि इतर खेळाडू प्रयत्न करतायत आणि उस्मान मात्र त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. उस्मानला क्रिकेट खेळताना पाहणं एक वेगळाच आनंद असतो. खूप मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आहेत ज्या खेळाडूंचे भारताच्या टेनिस क्रिकेटमधील त्यातील एक मोठं नाव म्हणजे उस्मान पटेल आहे. आणि विशेष म्हणजे उस्मान माणूस म्हणून देखील तेवढे सगळ्यांशी बोलणं चालणं हे देखील खूप चांगल्या पद्धतीचं असतं. त्यामुळे खूप मोठा फॅन फॉलोअर्स त्यांचा गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय आणि तेच आता बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. उस्मान रोहित यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. उस्मान यांच्या बॅटमधील फटका अडवण्याचा प्रयत्न, दुसरी धाव. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. ओव्हर संपलेल्या आहेत या ठिकाणी 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 30. चेक. ज्या पद्धतीने मित्रांनो आपला सपोर्ट आहे, उपस्थिती आहे, खरंच मन भारावून गेलेलं आहे. तुमची ही उपस्थिती चांगली टुर्नामेंट ठेवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. आपल्या सर्वांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. एक मोठी मॅच एका बाजूला जर पाहिलं तर आपण पाहतोय TS निजामपूर आणि दुसऱ्या बाजूला दुर्गवीर पाचाड यांच्यामधील सामना, यांच्यामधील मॅच. दुर्गवीर पाचाड संघाचे संघ मालक आहेत सुधीर गायकवाड साहेब, पाचाडचे क्रिकेट प्रेमी, आणि दुसऱ्या बाजूला TS निजामपूर महेश सुतार साहेब, हॉटेल कृष्णाचे मालक, आणि संदीप जाधव साहेब, राष्ट्रवादी निजामपूर विभाग अध्यक्ष, यांच्या टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर सुहास पवार येत आहेत. मागील मॅचमध्ये खूप चांगली अष्टपैलू कामगिरी त्यांनी केली होती, परंतु आता पाहायचं रजत मुंडे, उस्मान पटेल वर्धेंच्या लवकर माघारी परतल्यानंतर मॅचची सूत्र उस्मान यांनी आपल्या हातात घेतलेली आहेत. आणि सुहास पवार आयकॉन स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त मागणी असणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव सुहास पवार कल्याण. कारण अष्टपैलू खेळाडू आहेत, सातत्याने क्रिकेट खेळत असतात. विशेष म्हणजे माथेरानच्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा एक सातत्यपूर्ण कामगिरी राहिलेली आहे. अशा कित्येक नामवंत स्पर्धा येतात. यावेळेला पहिलाच बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु रजत मुंडे पहिल्याच बॉलवर माघारी परवतायत. सुहास पवार विनंती आहे, समोरच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे, गेटवर कोणी गर्दी करू नये. मोठ्या प्रमाणावर गर्दी इकडे झालेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 30. संदेश मुंडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक असं स्वागत असेल. 27वं वर्ष आहे निजामपूरच्या या मानाच्या स्पर्धेचं आणि 27व्या पर्वातील शेवटचा दिवस आहे. आणि शेवटच्या दिवसातील एक क्वालिफाईंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमधील. एका बाजूला दुर्गवीर पाचाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय, सुधीरजी गायकवाड साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते, आणि दुसऱ्या बाजूला TS निजामपूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप जाधव आणि महेश सुतार साहेबांच्या टीम पाहायला मिळत आहेत. सुहास पवार
पहिल्याच बॉलवर सिक्सर. 6. जबरदस्त बॅटिंग जो येतोय तो. आजचा दिवस माझ्या मते षटकार मोजले तर 100च्या वर गेले असतील आज, फक्त आजच्या दिवसामधले, किंवा जास्त गेले असतील. एकाच मॅचला तर 2 ओव्हरमध्ये 9 6 गेले होते. त्यामुळे षटकार आज खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. प्रेक्षकांच्या माना दुखल्या असतील इकडनं तिकडे करून कारण एवढ्या लांबवरचे षटकार पाहायला मिळालेत. आणि हीच ओळख आहे या स्पर्धेची. एक चांगलं मैदान खास या स्पर्धेसाठी बनवण्यात येतं. वर्षभर ही स्पर्धा लक्षात राहते. संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये पाणी असतो कमरे इतका मैदानामध्ये. यावेळेला पुन्हा आक्रमण केलं गेलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिरोज आलेत, पकडतायत कॅच आणि माघारी परतील संदेश मुंडे. छत्तीस धावसंख्येवर आणखीन एक विकेट आली आहे. पहा, धावा चांगल्या आहेत परंतु विकेट ही चिंतेची बाब आहे. परंतु उस्मान मैदानाच्या आतमध्ये हा प्लस पॉईंट आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अनिकेत मुंडे येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील. सगळ्यांच्याच नजरा या मॅचवर, या स्पर्धेवर आपल्याला पाहायला मिळाल्या. पहा, प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था देखील आहे आणि त्या ठिकाणी देखील गर्दी आहे. परंतु आता ती अपुरी पडली आणि चारही बाजूने प्रेक्षकमय वातावरण आता होताना पाहायला मिळत आहे. अंतिम टप्पा आहे या स्पर्धेचा. यानंतर एक सेमी आणि एक फायनल देखील असणार आहे. कॅप्टन सनसवाडी आणि वहूर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सुहास पवार बॅकफुटला गेले, कव्हर्सला उडवलाय हा बॉल. पाहूया, अनिकेत यांच्या बॅटमधून आला फटका, परंतु तिकडे फिल्डर पोहोचतायत आणि उस्मान तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 38 धावा. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये, जोडीला अनिकेत मुंडे आहेत. सुहास पवारची फिरकी गोलंदाजी सुरू आहे. यावेळेला बॉलला फिरवलं, गरकन वळवलं सुद्धा. आता टप्पा थोडासा पाठीमागे घेतला, बॉलला वळण दिलं आणि पाहत राहिले या ठिकाणी अनिकेत. बॉल आला कुठे, गेला कुठे, वळला किती कळलंच नाही. डॉट बॉल. सुहास पवार. अखूट टप्प्याचा बॉल कव्हर्सला उडवलाय. बॉलला फिल्डर येत आहेत तिकडे. ही रणनीती होती परंतु सुटलाय तिकडे कॅच. एक रन मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. एक रन महत्वाचा असेल आणि अनिकेत यांना मात्र या ठिकाणी अनिकेत यांचा झेल सुटतोय. धावसंख्या जर पाहिली तर 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 39. आता सगळे म्हणत असतील एक कमीत कमी 10-15 रन तरी शेवटच्या ओव्हरमध्ये यायला पाहिजेत म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. पाहूया काय होईल, कारण दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण पाहू शकता अजित मोहिते, सुनील चावरी, पंकज जाधव, सुहास पवार ही नावं दुसऱ्या डावेमध्ये बॅटिंग करणार आहेत. त्यामुळे एक आव्हानही ठेवावं लागणार आहे दुर्गवीर पाचाडला. यस निजामपूर. फक्त निजामपूर नाही तर आजूबाजूच्या संपूर्ण निजामपूर विभाग, माणगाव, महाडचा काही भाग, सुधागडचा काही भाग, रोह्याचा काही भाग, या परिसरातून देखील प्रेक्षक इकडे आलेले आहेत. मसळ्यावरून देखील आलेत कित्येक प्रेक्षक, कारण निजामपूरची स्पर्धा शेवटच्या दिवसात पाहायची आहे. प्रेक्षकांची गर्दी काय असते ते पाहायचं आहे. आयोजन निजामपूरचं पाहायचं आहे. A1चं A1 आयोजन पाहायचं आणि बॉलिंगसाठी येत आहेत. मुनावर आलेत बॉलिंगसाठी अलिबागचे खेळाडू. फुल टॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण आणि अनिकेत मुंडे यांचा बॉल सीमारेषा पलीकडे. आणि ज्यांनी कॅच पकडले त्यांना माहिती नसेल की मला आता 150 रुपयाचा लाभ होणार आहे. हो, 150 रुपयाचा पुरस्कार. कडापे गावचे ऋषिकेश मडवी यांनी कॅच पकडली आणि 150 रुपयाचे मानकरी ठरतायत. मनशा मैनुद्दीन परदेशी 100 रुपये आणि त्याचबरोबरीने फरीद परदेशी यांच्याकडून देखील विशेष पुरस्कार. चालता 150 रुपये मिळाले. आणि हीच खुशी, हीच खासियत आहे या स्पर्धेची. हो, यावेळेला आपण पाहू शकता वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इकडे अनिकेत फसले. अजित एक चांगली कॅच घेत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 45 असताना येते विकेट.
नवीन बॅटर मैदानात इम्रोज खान येताना पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने बॉलिंगसाठी ओळखले जातात, परंतु गेल्या काही दिवसात त्यांची बॅटिंग देखील लक्षणीय राहिली आहे. त्यामुळे अपेक्षा असेल त्यांच्याकडून यावर्षी जुन्नर प्रीमियर लीगमध्ये देखील ॲज अ आयकॉन फरदीनच्या बरोबरीने खेळलेत आणि विविध स्पर्धा लिहिल्या त्यांनी देखील गाजवलेल्या आहेत. मुनावरचा रनअप पहा, जेवढी विकेट आहे तेवढ्याच लांबीचा, कदाचित त्याच्यापेक्षा थोडासा जास्त लांबीचा रनअप आहे. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. फिल्डर येतात तिकडे सुहास आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 43 धावांवर 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया 3 चेंडूमध्ये किती मैदानाच्या बाहेर जाणार. स्ट्राईकवर उस्मान पटेल आहेत, स्वतःला सिद्ध केलंय, आज पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल त्यांना सुद्धा. 5 चेंडूमध्ये 14 धावांवर बॅटिंग करतात उस्मान पटेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेसाठी. यावेळेला उस्मान पटेल, रायगडचा टायगर, सिक्सर. माझ्या मते आणखी एक प्रेक्षक तिकडे 150 रुपयाचे मानकरी राहिलेत. योगेश पवार यांनी ही स्पर्धा गाजवली आहे. ज्यांनी कॅच पकडली असेल तर संपर्क साधा. उस्मान यांच्यासाठी जर पाहिलं तर एक चांगला चेंडू येताना पाहिला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता चेंडू. धावसंख्या जर पाहिलं तर 52 आहे. अजूनही डाव संपलेला नाहीये. पाहूया उस्मान पटेल. हर्ष मोरे सनसवाडीचे, सनसवाडी द्विगुणित आनंद टीम देखील आता अंतिम 3 मध्ये आहे आणि कॅचचा पुरस्कार देखील मिळालाय तुम्हाला. यावेळेला खरा बॉल, त्याला उस्मान पटेल यांनी पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. तिसऱ्या पंचांची मागणी बीमरसाठी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सनसवाडी टीमचं आगमन आहे. ज्या लोकांना माहीत नसेल त्यांना सांगू इच्छितो की काल ही टीम चिठ्ठीमध्ये गेलेली आहे. तर या ठिकाणी त्यांचं आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामध्ये. नो बॉल, नो बॉल आहे आणि संधी आणखी एकदा उस्मान पटेल यांना कायम आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. या ठिकाणी उस्मान पटेल एक मोठा स्ट्रोक करताना पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर आता 59. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि इकडे आता उस्मान पटेल आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं या पठ्ठ्याने. ओहो, यावेळेला फ्रीडचा बॉल होता, परंतु त्यावर मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय, परंतु सन्मानजनक स्थितीमध्ये टीमला नेलंय, कारण धावसंख्या झाली आहे 59. विजयासाठी पाहिजे 60. मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने ज्या सिच्युएशनला या ठिकाणी बसला आहात, खरंच आम्हाला खूप दुःख होतोय की आपली बसण्याची व्यवस्था आम्ही पाहिजे त्या पद्धतीने करू शकलो नाही. तरीसुद्धा आपल्याकडं एक सहकार्याची भावना ठेवतो की जरा बाउंड्रीपासून 4 ते 5 फूट जरा लांब बसायचं आहे, जरा आम्हाला सहकार्य करायचं आहे. सातत्याने 2 दिवस तुम्ही या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलात. तुमच्या सहकार्यातून ही टुर्नामेंट पार पडत असते. निजामपूर विभागाची एक शान आहे. A1 नुसता नामावंत आहे, अन्यथा ही सर्व टुर्नामेंट आहे ती तुम्हा सर्वांची आहे. म्हणून तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचा आहे. कोणीही बाउंड्रीला लागून बसू नका, जरा सहकार्य करा. शेवटचे 2 सामने आहेत आणखी.
खूप तुमच्या सहकार्याची अपेक्षा ठेवतो आम्ही. आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी येता आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवता त्याबद्दल आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. यहाँ पे जितने शाकीन आए हुए हैं हमारे दोनों मोहल्ले के, उसी तरह से बाहर से जितने शाकीन आए हैं तमाम शाकियों का A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. वहाँ पे बाला मुंगे साहब है, इस्माइल भाई है, उसी के तरह से अमीन भाई है, इमरान है, इमरान लोखंडे साहब है, ना जाने और कितने हमारे गांव के बुजुर्ग भी हैं वहाँ पे. इन तमाम का A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. ड्रॉ केला जातोय. विनंती असेल वहूर आणि सनसवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित यायचं आहे आणि चालू मॅचचे 2 प्रतिनिधी असतील तरी देखील त्यांनी देखील म्हणजे दोन्ही टीमचे प्रतिनिधी आले तरी चालतील. आणि सेमीफायनल कोण खेळणार आणि फायनलला कोण जाणार याचा ड्रॉ लाईव्ह केला जातोय. एक कॅमेरामॅन फोकस करा इकडे. हां, दोन्ही टीमचा एक एक प्रतिनिधी पाठवला तरी चालेल. ज्यांची मॅच सुरू आहे लक्षात घ्या, सर्वांसमक्ष लाईव्ह ड्रॉ केला जातोय. फवाद भाई हां, एकच चिठ्ठी उचलायची आणि जी एक चिठ्ठी येणार आहे तो फायनलला आहे, लक्षात घ्या. ओके. हां, उरलेल्या 2 टीम सेमीफायनल खेळतील. आणि कॅमेरामॅन एखादा बॉल चुकला तरी चालेल, पहिल्यांदा इकडे फोकस करा. हां, सगळ्यांनी बाजूला व्हायचं. लाईव्ह कॅमेरामध्ये देखील आपल्याला दाखवायचं चित्र. नक्कीच. आता एक चिठ्ठी येईल तो कमीत कमी 75,000. चिठ्ठीमध्ये कोण आहे? विनर. हरकत नाही, परंतु सेमीफायनलला किती मजा येईल आता. मी असं म्हणत नाही, फायनल सुद्धा चांगलीच होतील आणि हे दोन्ही स्थानिक संघ देखील तेवढेच बलाढ्य आहेत आणि कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं स्थानिक संघांमध्ये. चला सेमीफायनलचा टॉस करून घ्यायचा आपल्याला. चला सनसवाडी बहुर टॉस करून घ्यायचा आहे. परंतु या मॅचकडे जाऊयात. ही मॅच संपलेली नाहीये. या मॅचवर सगळ्यांच्या नजरा आहेत आपल्या अजित मोहिते आणि सुनील चावरी. जवत मॅचच्या दिशेने इमरोज आले. पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकलाय. अपील केलं गेलं परंतु अपिलाचा प्रभाव नाही पडलाय. डॉट बॉल येताना पहिला मिळेल. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष 60 आहे. 4 ओव्हरमध्ये 60 करायचे. मॅच जबरदस्त होईल. एका बाजूला सुनील चावरी, अजित मोहिते, एका बाजूला इमरोज खान, एका बाजूला जर पाहिलं तर दुर्गवीर पाचाड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहिलं मिळते TS निजामपूर. कोण जिंकणार आणि कोण आता या मॅच मध्ये जो जिंकणार आहे सेमी नाही खेळणार, डायरेक्ट फाइनल खेळणार आहे. चेक. या ठिकाणी सेमीफाइनल का टॉस होता है. मैं टॉस के लिए दावत सुखन देता हूँ बाला मुंगे साहब को कि वो यहाँ पे आए. सनसवाड़ी कैप्टन और वहूर कैप्टन. प्रेक्षकांची गर्दी एका बाजूला बरीचशी गर्दी झाली. आपण समोरच्या बाजूला जाऊन देखील मॅचचा आनंद घेऊ शकता. गेट खाली करा फक्त ही विनंती असणार आहे. माझ्या मते सनसवाडीकर या ठिकाणी दाखल होत आहेत. ग्रामीण गटात धुमाकूळ घातलाय सनसवाडीने आणि आज जर पाहिलं तर सनसवाडी सज्ज आहे या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. सनसवाडीला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बरोबर ही मॅच आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. माझ्या मते सनसवाडी अख्खा गाव आलाय आता इकडे. आलाय का?
आणि ही तर ग्रामीण क्रिकेटची खऱ्या अर्थाने खासियत आहे. आपल्या गावाला पाठिंबा देण्यासाठी अख्खा गाव आला इकडे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये गेलाय सणसवाडी. इम्रोज यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. अजित मोहिते कल्पकता दाखवली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. हार्दिक स्वागत असेल A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने आयोजित असणारी या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. अजित मोहिते यांच्यासाठी थोडासा उसळी घेतला चेंडू पाहिला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचेल ती 6. पहा या जगात सहजासहजी कोणालाच काहीच मिळत नाही. शेख बाला मुंगे साहब यहाँ पे आ जाए. बाला मुंगे अजित मोहिते नायगाव मुंबईचा जबरदस्त बॅटर. या हंगामात जर पाहिलं तर नुकतीच मुंबई प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक जिंकली होती अजित मोहिते यांनी. समोर जर पाहिलं तर इम्रोज या वर्षीचा हंगाम खूप जबरदस्त राहिलाय. दोघेही व्यावसायिक दर्जाचे जबरदस्त खेळाडू आहेत. यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला होता. शेवटच्या क्षणी इरादा बदलला आणि इम्रोजने रिव्हर्स वळल्या एक वेगळ्या धाटणीचा चेंडू त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला. आणि इकडे पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 10 धावा. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 50 पाहिजेत. मॅच चांगली होईल जशी पुढे जाईल. मी ह्या टॉससाठी निमंत्रित करतो जतीन महाडिक साहेबांना की उपसरपंच आहेत हे भागाडचे. यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. टॉस बॉक्समध्ये यायचं आहे जतीनजी महाडिक. सॉरी बाबू पोलेकर उपसरपंच आहेत. जतीन महाडिक सदस्य आहेत. नरेश ठोंबरे बॉलिंगसाठी जर पाहिलं तर नरेश ठोंबरे अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 50 धावांची आवश्यकता आहे. अजित मोहिते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सुनील चावरी क्षमता आहे. अजूनही कुणालाच माहीत नाही की कोणती टीम फायनलला जाईल. कारण मॅच जबरदस्त होईल आणि दोन्ही संघांमध्ये धुरंधर पाहायला मिळत आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. दुर्गवीर पाचाड आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर TS निजामपूर अशी लढत सुरू आहे सध्याच्या घडीला. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगली सुरुवात झाली नरेश यांची. उस्मान आले तिकडे. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. एक जबरदस्त मॅच विनर की अजित मोहिते यांची ओळख आहे. आणि या मोठमोठ्या स्पर्धा आवर्जून म्हणजे किती मोठा संघ बनला तर अजित यांचं बऱ्यापैकी समावेश त्या संघामध्ये असतो. रोहिणा 11 वहूर टॉस जिंकला. आदिल जळगावकर आणि कंपनी. तयार राहायचंय. जशी मॅच संपेल लगेच मैदानात उतरायचंय. अजित मोहिते स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर नरेश ठोंबरे. फुल टॉस. परंतु पाहूया या फुल टॉसला किती लांबवर पाठवलं जात आहे. वाऱ्याने बॉल आतमध्ये आणि कॅच सुटली. ओ अजित मोहिते यांचा झेल सुटलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 1ने पुढे जाईल. आता ही अजितला मिळालेली संधी त्याचा फायदा या ठिकाणी अजित घेतील का.
मॅच जबरदस्त सुरू आहे. दोन बलाढ्य संघांमधील मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी निजामपूरमध्ये दाखल झाली आहे, कारण निजामपूरची मानाची प्रतिष्ठेची A1 क्रिकेट क्लबची A1 स्पर्धा A1 ट्रॉफी आपण पाहतोय. वहूरने बॅटिंग घेतली आहे आणि फिल्डिंगसाठी सनसवाडीला यायचे, लक्षात घ्या. यावेळेला वाह, फरदीनने काय कॅच घेतली आहे आणि त्यानंतरची पोच पहा. विकेट आली आहे सुनील चौरी यांची. सुहास पवार आलेत. सुहास पवार हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. सकाळच्या सत्रात काय बॅटिंग केली होती, आज संध्याकाळच्या सत्रात देखील करावी लागेल. अजित मोहिते होऊ शकतं TS निजामपूरसाठी, परंतु समोर जर पाहिलं तर दुर्गवीर. माझ्या मते समोरच्या बाजूला खूप सारी गर्दी झाली आहे आणि अपोजिट साईडला जर यातील प्रेक्षक काही गेले तर तिकडे खूप सारी जागा आहे, कारण इकडेच खूप मोठ्या प्रमाणात. सनसवाडी आपल्या सगळ्या सपोर्टर्सला विनंती आहे, थोडीशी आपण खाली बसलात तरी चालेल. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. सुहास लक्ष मात्र थोडं दूर चाललंय. प्रयत्न करावे लागतील, याही परिस्थितीमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. नरेश ठोंबरे यांनी 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 वर आहे. 60चा पाठला करत असताना एक लक्षात ठेवा, अंतिम टप्प्यामध्ये उस्मान पटेलची बॅटिंग खूप महत्त्वाची होती. त्यांच्या 26 धावा आणि धावसंख्येला आकार मिळताना पाहायला मिळाला. अजित मोहिते हे नाव असं आहे, जोपर्यंत खेळपट्टीवर आहे मॅच जिंकण्याची क्षमता आहे अजित मोहिते. यावेळेला अजित कव्हर्सला बॉल उडवतायत, पाहूया किती लांब गेलाय. अजित मोहिते ब्रँडेड फटका, सीमा रेषा पार, षटकार. अजित सांगतायत मी मॅच सोडणार नाहीये. 19 धावा झाल्या सुद्धा. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, एक सत्कार झालेला आहे, दुसरा एक सत्कार मूर्ती आता या ठिकाणी आलेले आहेत. इस्माईल भाई जलगावकर जे क्लास 1 ऑफिसर होऊन गेलेले आहेत, रिटायर झालेले आहेत गेल्या 2-3 महिन्यामध्ये. त्यांचाही या ठिकाणी आता सत्कार होणार आहे, हृदय सत्कार होणार आहे. त्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे. त्यांचं A1 तर्फे हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामध्ये. चेक. यावेळेला देखील अजितच्या बॅट मधून लांबच लांबवरचा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. यांचं नाव अजित मोहिते, हे काही करू शकतात. असिस्टंट कमिशनर ऑफ फॉरेस्ट ऑफिसर जे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचा आज विशेष सन्मान देखील A1 कडून केला जाणार आहे. आणि आता मैदानात प्रेक्षकांची उत्कंठा वाढली असणार आहे. असं वाटत होतं मॅच झुकली की काय या ठिकाणी पासाडच्या बाजूने. त्याच वेळेला लगातारचे 2 षटकार या ठिकाणी खेळले अजित मोहितेचे आणि सांगतायत निजामपूर अजून खेळत आहे, कारण निजामपूर एका बाजूला आहे, पासाड एका बाजूला आहे. धावसंख्या अजूनही 2 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. 12 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 25 झालेले आहेत.
60ची आवश्यकता, 12 मध्ये 35. पाहूया काय होईल. संदेश मुंडे, सुहास पवार. ओव्हरफुल टॉस बॉल, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहतोय. एक धाव पूर्ण केली, थोडीशी मिक्स फील्ड आणि एक धाव पहा किती महत्वाची असते. चुकीला माफी नाही. 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. समीकरण बदलतंय. तुम्हा आम्हा सर्वांना हे क्रिकेट खूप आवडतं. टेनिस बॉल आवडण्यामागचं कारण आहे, इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने लहानपणापासून आत्तापर्यंत एकदा का होईना टेनिस बॉल क्रिकेट खेळलंय. टेनिस बॉल क्रिकेटवरून घरच्यांचा मार खाल्लाय आणि म्हणूनच आपण आज इकडे आहे. या बेला खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा त्याला खेळला गेलाय काव कॉर्नरच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. स्ट्राईकवर अजित मोहिते येताना पाहायला मिळत आहेत. भारतातील मॅच विनरच्या यादीमध्ये अजित मोहिते यांचं नाव आघाडीच्या फलंदाजांमध्ये घेतलं जातं, कारण मागील हंगामात राजस्थान या ठिकाणी धावांचा पाठलाग करत असताना 100 धावा करण्याचा म्हणजे सेंचुरी मारण्याचा मान अजित मोहिते यांच्या नावावर सुद्धा आहे. तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये लगातार 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचा मान देखील अजित मोहिते यांच्या नावावर आहे. अशी एक ना अनेक कारनामे अजित मोहिते यांनी केलेली आहेत. त्यामुळे अजित यांच्याकडे क्षमता आहे, परंतु संदेश मुंडे देखील काही कमी नाहीये. अंबरली गावासाठी ज्या ज्या खेळाडूंचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे, खालापूर तालुक्यासाठी म्हणा किंवा खुल्या गटात देखील संदेश मुंडे यांचं आगमन कित्येकदा झालंय. त्यामुळे हेही महत्त्वाचं असणार आहे. 10-32, 10 चेंडू आणि 32 धावा. अजित मोहिते या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल कट होतोय, बॉल उसळी घेतोय, जातोय यष्टीरक्षक फरदीन यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. 9 मध्ये 32. जसजशी मॅच पुढे जाईल उत्कंठा प्रेक्षकांची देखील वाढणार आणि प्रेक्षकांची गर्दी पहा. माझ्या मते बरेच जण आपल्या कॅमेऱ्यामध्ये ही गर्दी देखील टिपतील. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. हे निजामपूर आहे, क्रिकेट वेडा निजामपूर. या वेळेला आणखीन एक बॉल टप्पा पडतोय, वळतोय, जागेवरूनच कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. संदेश मुंडे, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 8 चेंडू बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता. लक्ष आता मोठं होऊ लागलंय, परंतु मॅच संपलेली नाहीये. अजित मोहिते समोर जर पाहिलं तर संदेश मुंडे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल निर्धाव टाकण्यात आलाय अजित यांच्यासाठी. संदेश मुंडे जबरदस्त गोलंदाजी करतायत. 5 चेंडू मध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत संदेश मुंडे यांनी. संदेश थोडंसं कामामध्ये व्यस्त असतात म्हणून खूप कमी क्रिकेट खेळायला येतात, परंतु ज्या वेळेला येतात छाप सोडून जातात. परंतु मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न तर अजूनही करावे लागतील. अजित मोहिते बॅटची कडा, बॉल मागे जाईल. कॅच मात्र त्या ठिकाणी सुटते. आणखीन एक कॅच त्या ठिकाणी सुटताना पाहायला मिळते. आता या सुटलेल्या कॅचचा प्रभाव पडेल का, कारण मॅच संपलेली नाहीये. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा जर पाहिलं तर 31 पाहिजेत. संदेश मुंडे या गोलंदाजाचं देखील कौतुक करूयात. केवळ 4 धावा संदेशने खर्च केलेल्या आहेत. मोक्याच्या क्षणी केवळ 4 धावा दिलेल्या आहेत. आणि आता जर पाहिलं तर मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता जर पाहिलं तर आहे 31. 6-31. अजितने असे कारनामे या अगोदर केलेले आहेत, आज पुन्हा एकदा करावं लागेल. आणि क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही या पाहिलंय आणि आज दिवसभरात 2 षटकं अशी पाहिली, त्यामध्ये 31 धावा आलेल्या आहेत. पाहूयात गोलंदाजीसाठी कदाचित रजत मुंडे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. अजित मोहिते मॅच विनर आहेत आणि आज मॅच जिंकावी लागेल. या ठिकाणी TS निजामपूर संघासाठी कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला दुर्गवीर पाचाड आपल्याला पाहायला मिळते. रजत मुंडे यांना गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. दुर्गवीर पाचाड, सुधीर गायकवाड, क्रिकेट प्रेमी यांची टीम. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता महेश सुतार, हॉटेल कृष्णा, संदीप जाधव, राष्ट्रवादी निजामपूर अध्यक्ष, TS निजामपूर. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू शेवटच्या आणि 31 धावांची आवश्यकता. जर का पहिल्या 1-2 बॉलला मोठे फटके आले मॅच मध्ये मजा येईल. रजत मुंडे वेगावर स्वार होतात नेहमीच, परंतु अजित षटकारांची भाषा त्यांची ही बॅट बोलते. पाहूया काय होईल या शेवटच्या ओव्हरमध्ये. जिंकेल तो क्वालिफाय होईल अंतिम फेरीसाठी. पहिला बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत पाहिला मिळतोय आणि तिकडे पकडली गेली कॅच आणि अजित मोहिते आउट होताना पाहिला मिळत आहेत. 5 चेंडू मध्ये 31.
चला पुढच्या दोन्ही टीम. सणसवाडी फिल्डिंग आहे का? सणसवाडीचे समर्थक किती आलेत मला पाहू देत. समस्त सणसवाडी आलेत का? अख्खा गाव आलाय का? क्या बात आहे. खूप मोठ्या प्रमाणावर समर्थक देखील आलेले आहेत. असलभाई देखील पंकज जाधव यांच्यासाठी उत्सुक होते आणि पंकज जाधव यांना आपण पाहतोय. दुर्गवीर पाचाड फायनलच्या दिशेने वाटचाल. सुधीरजी गायकवाड आणि कंपनी. आज मात्र पाचाड गावात देखील जल्लोष होताना पाहायला मिळेल. क्रिकेटप्रेमी सुधीर गायकवाड आहेत आणि त्यांची टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करते. परंतु TS निजामपूर सुद्धा चांगली खेळली आहेत, हेही विसरून चालणार नाहीये. यावेळेला व्हेरिएशन आणि कमी गतीचा बॉल पंकज यांच्या बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. चेक. या ठिकाणी कोविडवरून स्पेशल मोहम्मद लोखंडे यांसकडून जे तुमच्या आमच्या सर्वांचं मन जिंकत आहेत चंदू शेटे सर यांच्यासाठी पारितोषिक आलेलं. जरा टाळ्या वाजवा चंदू सरांसाठी, जोरदार जरा टाळ्या हो द्या. धन्यवाद. म्हणजे निजामपूरकर इकडले स्थानिक देखील आणि कुवेतकर देखील असतील किंवा निजामपूर सुरतकर असतील किंवा मुंबईकर असतील, त्या सगळ्यांचंच प्रेम आहे आणि त्यांचं मनापासून आभार. परंतु मॅच या ठिकाणी पंकज थोडासा बॉल वाईड गेला आणि कदाचित त्या बॅनरला लागला असतं तर 500 रुपयाचा पुरस्कार देखील होता. आणि इकडे मॅच आता जवळपास संपल्यात जमा आहे. एवनचे फिल्डर सर्व इकडे या. एवनचे जेवढे फिल्डर आहेत सर्व इकडे या. मेंबर्स एवन के यहाँ पे आ जाए जल्दी जल्दी जल्दी. क्या बात है. म्हणजे हे पारितोषिक होतं 150 रुपयाचं. एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात, दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या आणि तिसऱ्याच्या हातातून चौथ्याच्या हातात गेलेलं आहे. आपल्याला पारितोषिक आहे 150 रुपयाचं.